हाय गाईज, कशा आहात सगळे? मस्त का? मी पण मस्त. तर हे बघा, आता आहे ना प्रिन्सुला आणि दक्षला आता मी लय ओरडले बरं का. आणि प्रिन्सुला बघा हा इथे असा पडला आहे. आणि हा पोरांना मी आता घर आवरायला सांगितलं होतं आणि घर आवरणं झालेत. काय आवरणं झालेत बघा बरं. कुठे आवरलेस घर? ती पोरगी झाडू मारायला लागली, तू पसारा आवरला नाहीस, काय नाहीस. उठ पटकन. प्रिन्सू झाडू मारते बरं का, तुम्हाला दाखवते बघा कशी पोरगी माझी झाडू मारायला लागली. कशाला सोनू मारतो झाडू? हे बघा कशी लोटून काढायला लागली. हा कशी लोटायला लागली बघितला? अगं बाय अगं बाय अगं बाय. आणि हे बघा इथे असं कागदांचा कचरा लावलाय खाली झाडू मारून मारून तिने. नोटंकीबाज. हा चहा करू का? चहा चपाती खाणार आहे? हा त्याला नाही ना? नाही ना. आतून कसा बोलते बघा, मी खाणार आहे त्याला देतच नसते बघ. त्याने घर आवरलं नाही ना स्वरा? माझ्या स्वरानं किती छान घर आवरलं बघा. खुर्ची बिडची अशी मांडले आहेत, गाड्या अशा मांडल्या आहेत, है ना? दक्षिणी काढली. त्याला नको देऊ मग चहा आता? नको त्याला नाही. लगेच आला बघा बाहेर. हा त्याला देतच नसते आता मी चहा. आता मी चहा करणार आहे स्वरासाठी आणि माझ्यासाठी मस्तपैकी, है ना? चला तर स्वराने आता माझ्या घरातलं झाडू मारलाय. बघा बघा यांची भांडणं बघा बघा. तुला लय मारीन मी. बघा आता मला कपडे वगैरे जरा सुकत, स्वराने दक्षिणे जरा घर आवरले. स्वराने माझे लोटून पण काढलं बघितलं. पोरगी माझी किती कामाची आहे. आता जरा कपडे वगैरे घडी करते सुकलेली आणि मी दारातले जरा लोटून काढते. मग चहा वगैरे करणार आहे आमच्यासाठी, है ना? पप्पा पण येणार आहेत परत. थांबला होती 2 मिनटं. चला तर दाखवते तुम्हाला. जरा आता बाहेरचं लोटून वगैरे काढणार आहे. चहा वगैरे पिऊन नंतर दाखवते. तरी बघा आता मस्तपैकी असं चहा केलं आहे आणि दक्षूचे पप्पा पण आलेत आता. आणि स्वयंपाक करायचा आहे आज. मस्तपैकी मेथीची अशी रस्सा भाजी करणार आहे. हे बघा इथे मेथी अशी तुम्ही नितळायला ठेवले. तोपर्यंत मस्तपैकी असा चहा पिऊन घेतो आम्ही नवरा बायको. आता पोरांना मगाशी जरा चहा चपाती खायला देते. तर आता मस्तपैकी आम्ही दोघंजण चहा पितो आणि स्वयंपाकाला घेणार आहे. चला तर मस्तपैकी नवऱ्यासाठी माझ्यासाठी चहा. बोल की कशी बोलत होती लाडात. बाळ झालंय तू? बाळ झालंय? कसं बाळ झालंय? बाळ आमचं कसं बोलतंय? कसं बोलतंय? मम्मी बोलतंय. बरं बघा हे आमचं छोटू बाळ झालंय आता. छोटू बाळ कसं बोलतं? हां कसं बोलतं? गब्बाळ. साडी तोंडात घालते काय? छोट्या बाळांसारखी करते. ए पडला बघ. काय झालंय? लय लहान बाळासारखं करायला लागली काय? स्वरा बघा लहान मुलांसारखी करते. ए सोड तिला. लहान बाळ मारत नसतं. पडल. सोड रे. काय तर हे बघा मस्तपैकी आता मेथीची अशी रस्सा भाजी केली. हे बघा दाखवते. हे बघा मस्त अशी मेथीची आता रस्सा भाजी केली आहे. कारण काय ना मला अशी सुक्की पण आवडते. पण आता रात्रीचा थोडासा टायमिंग आहे तर रस्सा करावा. कारण असं डब्बा वगैरे असला का आमची सुक्कीच असते भाजी. तर म्हटलं आता घरातच खायची रात्रीला तर आज आता करावं म्हटलं. आणि आज माझा म्हणजे बेत होता खरं तर. मला आज बिर्याणी खायची होती. पण आज मला बिर्याणी खायला भेटली नाही कारण का संकष्टी आहे आणि आमच्या इथे सगळी दुकानं बंद आहेत.
तर म्हटलं जाऊ दे, आता मेथीची भाजी होती घरामध्ये तर केली. सुक्की पण छान लागते, पण सुक्की कशी आमच्या डब्याला वगैरे असते ना, तर मग पातळ करायला भेटत नाही डब्याच्या टायमाला, म्हणून आता पातळ केली. आणि दक्षूचे पप्पा गेलेत बाहेर, हे गेले आणि स्वरा बसले टी व्ही बघत. आणि तिच्या मैत्रिणीसोबत, माझी दिदीसोबत, तिच्या आमची शेजारची पोरगी आहे ना, तर तिच्यासोबत बसले मस्तपैकी टी व्ही बघत. हे बघा दाखवते. हा मस्त झोपून चाललंय दोघींचं स्टायलिश मध्ये. हा आणि माझं चाललेलं आता भाजी केली, आता चपाती नाही तर भाकरी काहीतरी बनवते चला. आणि दक्षूचे पप्पा कुठे गेलेत कुणाच ठाऊक, आपले एक दोघं जण हे फिरायला लागलेत बाहेर आरामात, आता येतील मग चपात्या करून घेते. ह्यांना तर चपात्याच लागतात आणि मला भाकरी खावीशी वाटते, तर बघू आता काय करायचं करते. कारण आता भाजी झाली मस्तपैकी रस्सा भाजी मस्तपैकी. आज बघा ना बिर्याणीचा बेत होता, पण बिर्याणीच मला ना असं आणि अशा टायमालाच काय ना काय खावं वाटतं. मागच्या वेळेस पण असंच झालं, मार्गशीर्ष महिन्याचा गुरुवार होता आणि मला माझं खावं वाटलं, नेमकं त्याच दिवशी खावं वाटले. माझं पण असं आहे ना, अशा या वेळेस काही खावं वाटत नाही नॉनव्हेज, आणि काही ना काहीतरी असलं का नाही तर नेमकं खावं वाटतं. तर म्हणलं जाऊ दे आता उद्या पण गुरुवार आहे, खायला नाही भेटणार, मग परवा दिवशी बघू शुक्रवारी. मस्तपैकी बिर्याणी खायची होती मला आज, माझ्याच हातची खायची होती ना, मला माझ्या हातचीच बिर्याणी लय आवडते. मस्तपैकी असं बिर्याणी खायचा बेत होता, तर जाऊ द्या. मस्तपैकी मेथीची भाजी पण छान झाली, मस्त चवीला झाली अशी रस्सा भाजी केली. काला करून म्हणजे असं खाल्लं तरी चालतं, पण मी जास्त त्यात पाणी नाही ठेवलं. अशी काला करून खायच्या मापाची पण भाजी होते, पण मी जास्त त्यात पाणी नाही ठेवलेलं आहे, पण थोडंसं मापात ठेवले. कारण काला करून जास्त कोण खाणार नाही, मला माहिती आहे आमच्यात नॉनव्हेज असल्यावर तरच काला करून खातात, असं कोण खात नाही. तर त्यामुळे थोडंसंच रस्सा ठेवला आहे, कारण की मलाच रस्सा भाजीला आवडते म्हणून. चला तर दाखवते नंतर तुम्हाला दक्ष वगैरे आल्यानंतर. आणि स्वरा बसले दीदीसोबत टी व्ही बघत, तोपर्यंत आवरून घेते स्वयंपाक. ही दोघं आता कधी येतात कुणाच ठाऊक आपले, नंतर दाखवते तुम्हाला दक्ष आल्यानंतरला. तर हे बघा आता मस्तपैकी इथं गरम गरम अशा चपात्या करायला लागले. आत्ताच पीठ वगैरे मोळूस तर मम्मीचं व्हिडिओ कॉलिंग चालू होतं, त्यामुळे काही दाखवलं नाही. बहीण आणि मम्मी व्हिडिओ कॉलिंगवरती होती, तर आता गॅसजवळ जास्त फोन ठेवता येत नाही, त्यामुळे म्हणलं फोन ठेवते. आणि आता मस्त गरम गरम चपात्या करायला लागली. हे बघा इकडे चपाती माझ्या पोरांना आणि माझ्या नवऱ्याला लागते, त्यामुळे मला चपाती करणं कंपल्सरी आहे घरात. त्यांना चपातीशिवाय काही त्यांचं होत नाही, चपाती करणं कंपल्सरी आहे. मला तर दाखवते तुम्हाला नंतरला. तर हे बघा इकडे दक्षू कसा यायला लागलाय माझा एकटा. दक्षू पप्पा कुठे आहेत रे? बिल्डिंगच्या खाली. मग तू एकटा आलास काय त्याचा टक्कल केला म्हणजे हा कुठला कुठे? तूच म्हणलंस पप्पांना जातो म्हणून. काकी असं कुठं म्हणलं? तूच म्हणलंस पप्पांना जातो म्हणून. बरं का तुला कर्म नाही का पप्पा संग? हां थंडी वाजायली वय. अगं बाई माझ्या बाळाला थंडी वाजायला लागली म्हणून घरला आला. पप्पांसोबत बसला नाही खाली? हां चप्पल उलटं पडले सरळ कर. तर हे बघा मस्तपैकी आता माझा दक्षू आलाय. बाबू भाजी केली आहे आणि आता चपात्या करते, मग तुला जेवायला देते. हां केली आता. तुला लागले का भूक? तुला लागले भूक? मी केली आहे भाजी चपाती. जा हातपाय धुण्याचं जा. जेवायला वाढते तुला आणि स्वराला. तर हे बघा मस्तपैकी आता जेवायला बसतोय. या तुम्ही पण जेवायला. इथं माझी बघा मस्तपैकी इथे स्वरा बसली आहे. स्वराची स्टाईल बघा जेवायला बसायची. इथं माझा नवरा बसलाय खाली थोडं आणि तुम्ही बसले. आणि दक्षू माझा जेवून गेला, त्याला थंडी वाजायला लागली ना. बापले गेलते कुठं हिंडायला बोंबलत. मग तिथनं ती पोरगा आलं एकटंच. मम्मी मला थंडी वाजायला लागली म्हणून. मग कुठं गेलता असं हिंडायला तुम्ही दोघं जण मोकाट? मुंबईला गेलतो. तर आता जेवतो आम्ही, तुम्ही पण या जेवायला. मस्तपैकी मेथीची भाजी केली आहे. नवऱ्याने एवढी कडू भाजी आणली होती का नाही, पण मी अशी केली का नाही ती त्याचा कडूपानच घालवला सगळा. कडू होती का नाही मेथीची भाजी? आणि आता मी केल्यानंतर कडू आहे का जरा तरी? नाही काढा की तुम्ही. तर हे बघा आता मस्तपैकी जेवण वगैरे करून झालं आणि आता भांडी वगैरे पण सर्व घासून ठेवले. ते बघा
मस्तपैकी असं चकाचकमध्ये. आणि आता पोरं काय करत आहेत काय माहिती, भांडी वगैरे घासत होती. काय नाही, राऊंड मारूया ना आता, चला. तर आत्ता बघा दक्ष झोपलाय, दक्ष जागा आहे अजून, प्रिन्स झोपली आहे बघा. आणि आता मी चालली राऊंड मारायला. चल काय येणार आहेस काय दक्ष, तू झोपा, तुला थंड वाजते. 5 मिनिटं राऊंड मारून आलो. दक्ष झोप तू. चला तर आता मस्तपैकी राऊंड मारतो. आता नवऱ्याने माझी लावला होता आज पिक्चर. काय चांगलं नाही. आज माझ्या नवऱ्याने लावलेला पिक्चर आणि मला म्हणायला लागलेले आज आपण पिक्चर बघायचं मस्तपैकी. कसलं वारं होते ग इथे, खिडकीत उभा राहिलं तर बापरे, खिडकी बंद करायला गेली तरी कसलं वारं. तर हे बघा मस्तपैकी आता राऊंड मारायला लागलं, इकडनं तिकडं तिकडं तिकडनं 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 तिकडनं. आज माझ्या नवऱ्याने मस्तपैकी पिक्चर लावलेला आणि प्लॅन केला की छानपैकी आमचं जेवण करून झालं का आम्ही दोघं नवरा बायको पिक्चर बघू म्हणून. पण त्यांचा काय तो प्लॅनच सक्सेस होत नाही. आता जेवण करून भांडी वगैरे घासली आणि अर्धा पिक्चर त्यांनी बघितला, ते पटापटा जेवले आणि जाऊन पिक्चर त्यांनी चालू केला. आणि आता म्हणते ते मग थोडासा पिक्चर गेला का नाही तशी मला मज्जा पण वाटत नाही बघायला. तर म्हणलं आता नाही मी पिक्चर बघणार, आता मी राऊंड मारणार आहे आणि जाऊन गप्पापट्टी झोपणार आहे. कारण अजून मला व्हिडिओ पण एडिट करायचा असतो आणि टाकायचा असतो. तर म्हटलं काय नाही तुम्हीच बघा म्हणून तर चालले त्यांचं बघायचं. आणि मी राऊंड मारते आता. स्वरा झोपली माझी, वैतागली आणि दक्ष पण आता झोपायला लागलं आहे. तर चला व्हिडिओ संपवते आता इकडंच, मस्तपैकी राऊंड मारते. चला तर बाय बाय. बाय बाय.